SRPF गट क्रमांक 20 वरणगाव। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 25 मार्चला SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा SRPF गट क्रमांक 20 वरणगावला ग्राउंड झाले SRPFचं, तर ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं 5 किलोमीटरसाठी सोडत आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे आणि त्या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका आपल्याला करायचे नाही, आज सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं। तर आपल्याला ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते लागत आहे, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं जे ग्राउंड आहे, SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजी महाराज नगर SRPFच्या कॅम्पमध्ये हे ग्राउंड या ठिकाणी होत आहे। राहण्याची जेवणाची व्यवस्था कुठे आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याचबरोबर किती वाजता आपल्याला रांगेमध्ये लागायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे कॅटेगरी वाईज याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। SC ST OBC WS जो पण SBC SCBC कोणती कॅटेगरी असेल तर ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा याबद्दल सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 20 वरणगाव भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 25 मार्चला होतं तर ते विद्यार्थी बरोबर त्या ठिकाणी सकाळी त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले। तर आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, भरपूर विद्यार्थी काही त्या ठिकाणी लेट येत आहे, ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना टाइम होते एखाद्या वेळेस, ठीक आहे। तर अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट घरी पाठवल्या जातं, एक लक्षात ठेवा। तर जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अंदर आपल्याला सेंटरवर हजर राहत आहे, जो काही आपल्या हॉल तिकीटवर जो काही रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर त्या ठिकाणी जास्त जर तुम्ही वेळाने गेले तर आपल्याला ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात नाही, एक लक्षात ठेवा, कारण की एका विद्यार्थ्यासाठी ते एवढं मोठं डिटेल घेणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सकाळीच ते ग्राउंड जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सकाळीच त्या ठिकाणी 8-9 वाजताच्या अंदर त्या ठिकाणी पूर्ण ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगून देतो, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जेवण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे SRPF गट क्रमांक 14 संभाजीनगरच्या कॅम्पमध्ये, ठीक आहे। जेवणाची त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था करण्यात आली, त्याचबरोबर बिस्किट वगैरे झालं, ठीक आहे, फळ वगैरे झालं, केळं वगैरे झालं, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। चांगली सोय त्या ठिकाणी आहे, राहण्याची पण सोय त्या ठिकाणी केली आहे आणि जेवणाची पण व्यवस्था तुमची त्या ठिकाणी केलेली आहे। तर सर्वात अगोदर आज सकाळपासून 1 वाजतापासून मुले त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। तुम्ही जर त्या ठिकाणी लवकर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटर झालं, गोळाफेक झाला, हा इव्हेंट घेतला जाणार आहे, त्यानंतर तुमचं 5 किलोमीटर घेतलं जाणार आहे। नाहीतर तुम्ही जर एकदम लेट गेले 5 वाजता 6 वाजता सकाळी जर तुम्ही गेले तर तुमचा डायरेक्ट पहिले 5 किलोमीटर इव्हेंट घेतला जाणार आहे आणि त्यानंतर 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, हा काही इव्हेंट या ठिकाणी घेतला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही जेवढ्या लवकर त्या ठिकाणी 3-4 वाजेपर्यंत जरी तुम्ही रांगेमध्ये लागले तर पहिला इव्हेंट 100 मीटर आणि गोळाफेक घेतला जाणार आहे, त्यानंतर 5 किलोमीटर रनिंग घेतल्या जाणार आहे, ठीक आहे। तर 5 किलोमीटर रनिंगचं जर आपण पाहिलं तर रोडानं ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंगचा, 5 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे 2.5 किलोमीटर जायचा आपल्याला आणि 2.5 किलोमीटर रिटर्न आपल्याला वापस यायचा, अशी त्या ठिकाणी सिस्टीम आहे 5 किलोमीटरची। तर आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर विद्यार्थी सकाळीपासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी हॉल तिकीट आणि आधार कार्ड वरती आपल्याला ठेवायचे आहे, त्यानंतर बॅगा वगैरे आपल्याला काढायला लावत आहे, त्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला सोबत घ्यायचे आहे। त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट फक्त जो आपला फॉर्म आहे तो सुद्धा सोबत राहू द्या पडला आणि त्याचबरोबर आपल्याजवळ जे त्या ठिकाणी जे पेमेंट स्लिप आहे ते सुद्धा सोबत न्या आणि त्याचबरोबर तिथं फक्त जास्त डॉक्युमेंट चेक केला जात नाही, फक्त हॉल तिकीट, आधार कार्ड आणि 2 ते 4 फोटो, ठीक आहे, एवढंच लागत आहे। पण तरी मी तुम्हाला सांगून देतो 6 ते 8 फोटो जर सोबत राहू द्या पडले, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर हॉल तिकीटही सोबत न्या, आधार कार्ड पण सोबत न्या आणि पासपोर्ट फोटो तर आपल्याला न्यायचे, 6-8 फोटो राहू द्या पडले, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि त्याचबरोबर जो तुम्ही फॉर्म भरला SRPFचा तो सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी न्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्यात दाखला त्याला TC म्हटले जाते ते पण न्या, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, नॉन क्रिमिनल हे सुद्धा सोबत न्या आणि त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आहे, नॉन क्रिमिनल SC ST ला लागत नाही, ठीक आहे। तर हे काही जेवढे काही डॉक्युमेंट आहे हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्या आणि
प्रत्येकाचे एक झेरॉक्साने त्या ठिकाणी झेरॉक्सा मागितल्या जाते, पण ओरिजिनल पण डॉक्युमेंट पडले राहू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया झाल्यानंतर एक फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी आपली हाईट वगैरे घेतल्या जात आहे, त्याचबरोबर छाती वगैरे घेतल्या जात आहे. तर हाईट त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटरपेक्षा जर कमी गेले तर फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे. त्यानंतर हाईट झाल्यानंतर छातीसुद्धा घेतलं जातं 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आणि छाती वगैरे झाल्यानंतर तिथं आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालत आहे आणि त्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी निवडणं त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. सेन्सर जे आहे तर ते चिपचं जे सेन्सर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी चेस्ट नंबरला दिलं जात आहे आणि त्यानंतर एक जो आपला डिटेल इंचार्ज आहे तर तो आपल्याला इव्हेंटसाठी नेत आहे. ठीक आहे, तर जे खाली इव्हेंट भेटला ते इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे. 100 मीटर खाली असेल तर 100 मीटर, गोळाफेक असेल तर गोळाफेक, त्यानंतर 5 किलोमीटर. ठीक आहे, 5 किलोमीटरला जर आपण पाहिलं तर जवळपास 200-300 विद्यार्थी किंवा 100-200च्या आसपास त्या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगला एका दमानं पोरं सोडत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे 5 किलोमीटरचा त्या ठिकाणी इव्हेंट आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ग्राउंड जे 8-9 वाजेपर्यंत सर्व ग्राउंड त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थी 8-9 वाजेपर्यंत गेटच्या बाहेर निघत आहे. लवकर त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे उन्हीच्या अगोदर. आता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला किती मार्क घ्यावे लागणार आहे, जेणेकरून आपल्याला पेपरला बसता येणार आहे. पेपरला बसण्यासाठी आपल्याला किती मार्क पडले पाहिजे हा काही अंदाज तुम्हाला लागणार आहे आणि आतापासून ज्यांचं ग्राउंड झालं नाही आहे तर त्यांना एक अंदाज लागणार आहे आणि आपण आपापल्या हिशोबाने त्या ठिकाणी ग्राउंड मारणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचा जो कट ऑफ जाणार आहे SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 93 पर्यंत कट ऑफ जाणारच आहे SC कॅटेगरीचा. त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 95 ते 93च्या आसपास कट ऑफ 93 पर्यंत कट ऑफ जाणार आहे STचा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही VJ कॅटेगरीचे असाल तर विजा चे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर भजक कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर भजड कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि विमा प्र कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर विमा प्र कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी 95 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर इमाव जर कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर इमाव कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा 95 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सुद्धा या ठिकाणी 93 पर्यंत कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे EWS कॅटेगरीचा. ठीक आहे, आणि त्यानंतर SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कट ऑफ आपल्याला पाहायला जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल खुला प्रवर्गाचे तर 97 पर्यंत कट ऑफ आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी राहणार आहे SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा. ठीक आहे, तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदरचा एकदम लेट त्या ठिकाणी जाऊ नका. एकदम जर लेट गेले तर घरी या ठिकाणी पाठवल्या जाणार एक लक्षात ठेवा. एका विद्यार्थ्यांसाठी ते एवढं मोठं हे करत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा गावावरून ज्यांचं गाव दूर आहे सेंटरपासून तर 2 दिवस अगोदर निघून जा, जेणेकरून एक दिवस त्या ठिकाणी आपला आराम होणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला वेळेवर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्याचबरोबर जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्या टायमावर आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एकदम लेट नव्हतं. आणि गोळा फेकाच्या वेळेस जे सर्व विद्यार्थी आपल्याकडे पाहत आहे तर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं पूर्ण जो फोकस आहे 8.5 मीटरच्या लक्षात आपल्या या ठिकाणी गोळाफेक गेला पाहिजे. आपलं जे या ठिकाणी आउट ऑफ या ठिकाणी गोळा त्या ठिकाणी गेला पाहिजे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या हेतून आपल्याला इकडे तिकडे आपल्याला लक्ष ठेवायचं नाही. येणार SRPF गट क्रमांक 20 वरणगावबद्दल आजच्या साठीचा थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.